तर हे चासनळवाडीचे तर यांनी सैल्या रामुशावरती रील बनवली होती. तर काही लोक म्हण सैल्या रामुशाचा तुम्हाला इतिहास माहिती आहे का? तर सैल्या रामुशाचा इतिहास जर सांगायला गेलो मित्रांनो, पूर्वी हिवऱ्या पिंपळ्याच्या डोंगरामधून बाई चाललेली होती आणि तिच्या कडावर लहान मुलगं होतं आणि ती सहज म्हणली, गप रडू नको म्हण, सैल्या मामा येईल. सैल्या मामा म्हणताना जो माणसाला वाघाच्या तिप्पट बळ होतं बाहेर आला तो बाईला अक्षरशः म्हणजे आपण आता ते बोलू नये ते झालं. आणि तिनं सांगितलं नाही घाबरायचं नाही, तू मामा म्हणली ना मी आजपासून तुझा भाऊ असा माणूस होता. सैल्याला ज्यावेळेस हिवऱ्या पिंपळ्यामध्ये मारुतीच्या मंदिराला खांबाला बांधलं होतं नाड्याईनी, ज्यावेळेस सैल्यानं हिसका मारला नाडे तुटले तो खांब सरकला होता. खांब मारुतीच्या मंदिराचा खांब सरकला होता, पुरं गाव लटकलं होतं तरी खांब सरळ नाही झाला. अजूनपर्यंत खांब तो कानाच आहे म्हणत्या. आता स्लॅबचं मंदिर झालं असेल तर नसन झालं तर अजून काही खांब कानाच आहे. नाडे नसते तुटले तर खांब घेऊन गेला असता माणूस. आणि सैल्याला खांडीतली डुब्याची जी देवी ना ती प्रसन्न होती. हा तसं आता काही जणांचं काय म्हणणं आहे माहिती का सैल्या रामुशाची स्टोरी खोटी हुआ, सारखा माणूस होऊनच खरंय पब्लिक म्हणतं. आणि सैल्या हा दरोडेखोर नव्हता. सैल्याचं मेन कॅरेक्टर आहे का, सैल्या मोठाल्यांना लुटायचा आणि गरिबांना लिहून द्यायचा. अरे तुमच्या दानत आहे का साधं करायची काही भुका त्यात? हा अशी दानत होती त्या माणसाची का गरिबांना लुटायचं आणि गोर गरिबांच्या चुली पेटवायच्या. तुम्ही तुमच्या बापाला सांभाळतात का? आणि महापुरुषावर काही बोलतात. एखादा माणूस जर रील काढत असेल तर त्याला बोलू नका. आपण आधी ओळखून घ्या त्या माणसाचं कॅरेक्टर, मग बोलत चला. तुम्हाला काय बोलायचंय? नाही बरोबर आहे तुमचं. हा तर मग सैल्या असा होता आणि सैल्या हा पुण्य आत्मा होता. हा सैल्या रामुश सारखा माणूस नाही. हा ज्या माणसात 4 वाघाचं बळ होतं त्यानं कधीच कोणत्या आई बहिणीला धक्का नाही लावला. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट ना का आजकाल प्रकरण बघा तुम्ही, बलात्कार ओढ राहिले सैल्या रामुश यांनी कधीच कोणत्या परिस्थिती कोणत्या वाईट नजरेनं मग बघितलं. मला हेच सांगायचंय त्यांना, ज्या माणसात जर 4 वाघाचं बळ आहे, जो जंगलात वाघासारखा डोंगरात राहत होता त्या काळात तो वागले होते. पण सैल्या सामनी वाघ जरी आला तरी रस्ता बदलीत होता. आपलं एवढं इंस्टाग्रामला म्हणतो बाय हु डॉन डॉन काचा घाण जलामलाय तू प्युअर. आणि लगेच म्हणतो मुझे लब हुआ है लब. अरे आपल्याकडे चमच्या भरच रक्त आहे तरी आपण 4 लफडे करतो. आणि अशा महात्म्य महान पुरुषानं पर स्त्रीला माते समान शेवटपर्यंत मानलं. अशा माणसाबद्दल बोलण्याचा आपल्याला राईट नाही. इतिहास माहिती असला तर बोलत चला. काय बोलायचं आपल्याला नाही, काहीच नाही. तर सदाभाऊंची आज भेट झाली. सदाभाऊ म्हणजे आम्ही बघितलं होतं रील मध्ये आतापर्यंत, पण रील पेक्षा पण ते रिअल मध्ये खूप भारी आहे. हो. आणि माझी तर इच्छा आहे मला सदाभाऊला बिग बॉस मध्ये बघायचं आहे. जर माझी म्हणजे रील जर रितेश भाऊंनी जर कदाचित बघितली तर पुढच्या वर्षी सदाभाऊला एक चान्स तुम्ही नक्की द्या. बिग बॉसचं एक मी सांगतो, हा 2 रील करून टाकून द्या. बिग बॉसला छपरी लोक भरायचा सराव लावलाय नंग्या कपड्यामध्ये. चुम्मा दे रितेश देशमुख काय ऐकणार. म्हणजे जो गरीब आहे तो भरायचा, ज्याच्याकडे काहीच नाही म्हणजे फटीचर. म्हणजे बिग बॉसच फटीचर आहे का काय? मला सांगा, टॅलेंटला किंमत द्या ना तुम्ही. मी गरीबाला मोठं काढा, पण टॅलेंट ज्याला टॅलेंट आहे ज्याच्याकडं बोलण्याची शक्ती आहे, जो समाज बदलू शकतो त्याला नाही न्यायचं. कोणला न्यायचं? जे यार छपरी आहे त्याला काहीच बोलता येत नाही, तो गरीब आहे बा. अरे मग गरीब कोण नाही, सर्व गरीब आहे. इथं फक्त आजचा दिवस श्रीमंत आहे, उद्या कोट्या दिवशी आज गेलो होतो उद्या कोटीच्या बंगल्यातून जाळतीने लगेच शमशानमध्ये नेत्यात. सर्वच गरीब आहे ना. फक्त टॅलेंटला किंमत द्या, मला एवढं म्हणायचंय. बाकी काही नाही. धन्यवाद. चालतंय.